एखाद्या ध्येयासाठी माणूस किती काळ लढा देऊ शकतो? एक दिवस, एक महिना की एक वर्ष? पण पंजाबच्या एका माणसाने चक्क 560 दिवस जमिनीपासून 400 फूट उंचावर एका टॉवरलाच आपलं घर बनवलं. ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता केवळ श्रद्धेसाठी दिलेला हा लढा आज यशस्वी झालाय. कोण आहे हे गुरजीत सिंग खालसा आणि काय होता त्यांचा तो लढा? पाहूयात, पण त्याआधी कट्टूकटला फॉलो करायला विसरू नका. पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातील समाना येथे राहणारे गुरजीत सिंग खालसा यांनी 12 ऑक्टोबर 2024 रोजी एका मोबाईल टॉवरवर चढून आपले आंदोलन सुरू केले होते. गुरु ग्रंथ साहिब यांच्या अवमानाप्रकरणी कठोर कायदा व्हावा ही त्यांची प्रमुख मागणी होती. सलग 560 दिवस ते त्या 400 फूट उंच टॉवरवर वास्तव्यास होते. त्यांचे समर्थक दोरीच्या साह्याने त्यांना गरजेच्या वस्तू वर पोहोचवत असत. अखेर पंजाब सरकारने त्यांच्या मागणीची दखल घेत गुरु ग्रंथ साहिब अनादर विरोधी कायदा लागू करण्याची अधिसूचना जारी केली आहे. या नवीन कायद्यानुसार दोषीला आजीवन कारावास आणि 25 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या विशेष क्रेनद्वारे गुरजीत यांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. खाली येता समर्थकांनी त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला. आपण जिंकलो अशी भावना व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांचे आभार मानले आहेत.